साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता माजी गटनेते मनपा गजानन गवळी यांची मागणी। अण्णाभाऊ साठे ज्यांनी एकीकृत महाराष्ट्राच्या लढाईसाठी ज्यांनी आपलं स्वतःचं या ठिकाणी साहित्याच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलं आणि एकीकृत महाराष्ट्र हा कायम राहायला पाहिजे म्हणून अण्णाभाऊ साठेंनी जी लढाई दिली, तसेच ज्या अण्णाभाऊ साठेंची कादंबरी रशियाच्या गल्ली गल्लीत त्या ठिकाणी गाजली आहे, ज्याचं साहित्य जे भारताच्या बाहेर गेलं आणि वेगवेगळ्या भाषेत त्यांचं साहित्य प्रसिद्ध झालं आहे, अशा अण्णाभाऊ साठे ज्यांनी स्वतःच्या प्रपंचावर त्याग केला, ज्यांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजाची उन्नती किंवा महाराष्ट्राची उन्नती नाही तर देशाची उन्नती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे, हा ध्यास ज्या अण्णाभाऊ साठेंचा होता, त्या अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या म्हणून आज आम्हाला केविलवाणी या भारतातील सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी आवाहन करावं लागते। अक्षरशः हे शर्मेची गोष्ट आहे, कारण अण्णाभाऊ साठे महापुरुष आहेत। ज्या अण्णाभाऊ साठेंनी स्वतःची जे कादंबरी आहे तिला फकीरा म्हणतात ते बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली आणि त्यांनी सांगितलं की हे जग बदललं पाहिजे, की गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, निंग बाहेरी घे डफावरती थाप, आणि या ज्यांनी विकासाची भूमिका ठेवली आहे अशा अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे। परंतु इथले सत्ताधारी अक्षरशः त्या महापुरुषाला विसरले आहेत आणि आज आमच्यावर टाईम आला आहे की जे जे साहित्याचे प्रेमी आहेत किंवा जे जे या परिवर्तनाच्या चळवळीतील एक सैनिक म्हणून आहेत, असं वंचित बहुजन आघाडीसुद्धा या ठिकाणी कामकाज करते। या अगोदरसुद्धा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मागणी केली आहे की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न दिलं पाहिजे। या ठिकाणी भारतरत्नाचा अक्षरशः यांनी बाजार मांडला आहे की एखाद्याला त्या भारतरत्नाचे काय नियम असले पाहिजे, काय अटी असल्या पाहिजे, त्याचा भंग करून त्या लोकांना भारतरत्न दिला। परंतु अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न आजसुद्धा मिळत नाही, म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमची सुद्धा मागणी आहे। मी एक महानगरपालिकेतील माजी गटनेता गजानन गवळी, मी आज या ठिकाणी या सरकारला, या जातीवादी सरकारला या ठिकाणी सांगतो आहे की अण्णाभाऊ साठेंना तुम्ही भारतरत्न देऊन अक्षरशः ते पुण्य तुमच्या पदरात पाळून घ्याल हीच अपेक्षा करतो आणि पुनश्च अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळालाच पाहिजे ही अपेक्षा।